नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच आर के आर्ट अँड क्रिएशन्समध्ये. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी कशाप्रकारे साजरी होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तसं बघायला गेलं तर दहीहंडीची सुरुवात कशाप्रकारे झाली हे सर्वांनाच माहिती, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती. याची सुरुवात श्रीकृष्णाच्या बाललीलेमधून झाली. गोकुळात लहानपणी कृष्ण नेहमी मित्रांसोबत मटकीतील दही आणि लोणी फोडून खात असे. त्यातूनच गोविंद बदक बनवून उंच हंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली. आणि दही हंडी म्हणजे फक्त उत्सव नाही, तर महाराष्ट्रात एकतेचा, धैर्याचा आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो. आणि खेडेगाव असो किंवा मोठी शहरं असो, ही प्रथा कायम सुरू राहील याची आपण नक्की काळजी घ्यावी. तेव्हाच हे आपले सण पुढची पिढी साजरी करू शकेल. हंडी फोडण्याआधी हंडी बांधावी तर लागेलच ना, तेच काम इथे चालू होतं. हंडीची उंची जरा जास्तच खाली होती, त्यामुळे ती वर घेत होतं. त्याचप्रमाणे इथे लहान लहान मुलं खूप सुंदर अशा प्रकारे कृष्ण बनवून आलेले. आणि मग इथून सुरुवात झाली त्या क्षणाला ज्याची सर्वजण वाट बघत होते, ते म्हणजे दहीहंडी फोडण्यासाठी. आणि हा होता आपला फर्स्ट अटेम्प्ट. आणि असे भरपूर अटेम्प्ट झालेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आणि अशा प्रकारे आपला फर्स्ट अटेम्प्ट वेस्ट झालेला. त्यामुळे आता मोठ्या मुलांना तर शक्य झालं नाही, आणि आता वेळ होती लहान मुलांची. तर बघू आता हे काय करतात.
आणि अशा प्रकारे इथे अजून एक अटेम्प्ट फेल झालेला आहे. पण इथे कुठल्याच प्रकारचं कॉम्पिटिशन नव्हतं, त्यामुळे सर्वजण खूप उत्साहामध्ये सेलिब्रेट करत होते. आणि कितीही काही झालं तरी हार मानायला कोणच तयार नव्हतं. सर्वांचं लक्ष होतं ते म्हणजे त्या वर टांगलेल्या हंडीवर. दहीहंडी तसं आपल्याला भरपूर काही शिकून जाते, त्यातलाच हा एक पार्ट म्हणजेच नेवर गिव्ह अप. म्हणजेच तुम्ही हारत जरी असाल तरी पण थांबू नका, पुढे चालत राहा, प्रयत्न करत राहा. जिंकणं कधी ना कधी तर तुमच्या नशिबात येईलच. त्यामुळे आम्ही तर इथे थांबायला तयारच नव्हतो, प्रयत्न करत होतो. भले पडलो तरी चालेल, थकलो तरी चालेल, पण हंडी मात्र फोडणारच, हाच एक ध्येय होता. आणि या ठिकाणी फायनली हा दादा वरती चढलेला आहे. पण इतक्या लवकर तरी आपल्याला हंडी फोडायची नव्हती, त्यामुळे हिला तर तुम्ही एक सलामीच समजा. आणि मग या ठिकाणी हंडी पुन्हा एकदा थोडीशी उंच करायला सांगितली गेली. मग पुन्हा एकदा थोडीशी गंमत आणि पुन्हा एकदा थोडासा उत्साह. जसं की मी तुम्हाला म्हणालेलो की दहीहंडी आपल्याला खूप काही शिकून जाते. म्हणजेच जर आपण एकमेकांचे पाय खेचण्याऐवजी जर एकमेकांचे पाय पकडून एकमेकांना आधार दिलं तर आपण नक्कीच विजयी होऊ. तर बऱ्याच अटेम्प्ट्स या ठिकाणी फेल झाल्यामुळे आत्ता एकदम प्रॉपर एक्झिक्युशन आणि प्रॉपर प्लॅनिंग चालू आहे. तर गाईज फायनली आता हा आहे आपला शेवटचा अटेम्प्ट. शेवटचं इन द सेन्स या अटेम्प्टमध्ये आपली हंडी फुटलेली आहे. सगळं एकदम जसं प्लॅन केलेलं तसंच होत होतं. पण वरती चढल्यावर गोविंदाला समजलं की आपल्या हाईटच पुरत नाही, तेव्हा मग दुसऱ्या गोविंदाला बोलवण्यात आलं.
आणि फायनली आता तो क्षण आला होता ज्या क्षणाची सर्वजण वाट बघत होते. फायनली आपली हंडी या ठिकाणी फुटली जात होती. सगळ्या जागेवर आले खाली. आणि मग आता वेळ झाली होती प्रसाद घ्यायची. त्याचप्रमाणे आपली इथे पावभाजीची सुद्धा उत्तम सोय करण्यात आली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी साजरी केली गेली. तर गाईज, तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल आर्काड अँड क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका धमाकेदार व्लॉगमध्ये.